करा ना कीर्तन. अरे ते आतून तर आलं पाहिजे ना. म्हणजे कोणी काही म्हणलं म्हणजे करायचं तसं तसं नाही. माझा विषय इंग्लिश आहे आणि इंग्लिश विषयावरची काही पुस्तकं आहेत. मी मराठी माणूस आहे, मराठी अस्मिता माझ्या हृदयात आहे आणि मग ते आतून येतं ना. ते मग जी महामानव आहेत, मग काही रेफरन्स आला तर रेफरन्स आला म्हणजे तो विषय येतो त्या ठिकाणी. आणि आमचं काय पुन्हा शिवाजीराव भोसलेंचं वाक्यावरती मी जातो. त्यांचं म्हणणं होतं, त्यांना विचारलं होतं एकदा की सर पुढचा जन्म जर मिळाला तर काय म्हणून तुम्ही जन्म घ्याल. तर ते म्हणाले होते पुढचा जन्म मिळाला आणि तो माझ्या इच्छेने मिळाला तर मी पुन्हा प्राध्यापक होणेच पसंत करेन. का तर प्राध्यापकांना, प्राध्यापक म्हणजे शिक्षकही म्हणू शकतो, एक अढळ व्यासपीठ मिळतं, एक हक्काचं व्यासपीठ मिळतं आणि ऐकणारा श्रोता असतो. तसं ते मिळालं आणि त्याच्यामुळे बोलत गेलो. ती आवड निर्माण झाली आणि हे पूरक आहे सर्व गोष्टी. व्याख्यान असेल, पुस्तक लेखन असेल, यूट्यूब चॅनल असेल, व्हिडिओ निर्मिती असेल, तर हे सगळं पूरक आहे. आणि हे जे आहे तुकाराम, ज्ञानोबा किंवा सावता महाराज, कबीर वगैरे, यांना सोडून महाराष्ट्र आणि भारत नाहीच ना. नाहीच ना. आता तुमचा जो टिळा सांगतो तो तेच सांगतो ना. तो वारकरी संप्रदाय जो आहे तो अध्यात्माचा तो तेच सांगतो. त्याच्यामुळे वेळ कसा मिळाला तर त्याच्यातच हे सगळं चालू. त्याच्यामुळे फार काही खास करून वेळ, फक्त एक गोष्ट करायची. माझ्याकडे काही मित्र येतात, ते मित्र सांगतात हे असं म्हणतो, तो तसं म्हणतो, तो तसं म्हणतो, तो तसं म्हणतो. काही पाहुणे येतात, ते पाहुणे म्हणतात यानं असं म्हटलं, त्यानं तसं म्हटलं, याचं असं चालू आहे, तेच चालू. मी काय सांगतो, त्यांचं जे म्हणायचं असेल ते म्हणू द्या. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते थोडक्यात सांगा. याने काय होतं, आपला माइंड पण डायव्हर्ट होतो आणि ते मागच्यांचा विचारच करत नाही. मग ते काय रामकृष्णाला सोडलं तुम्ही आम्ही काय काहीच नाही. त्या भारताची लोकसंख्या 140 कोटी, आशियाची किती, जगाची किती, झाले किती, होणार किती. गाडगेबाबा म्हणतात ना एका कीर्तनामध्ये, त्यांना सांगितलं की बाबा बाबा तुमचा गोविंदा त्याला कुत्रा चावला आणि तो गेला. तर बाबा म्हणाले, तो क्षणभर शांत बसले. कोकणात होते तेव्हा बाबा. क्षणभर शांत बसले आणि म्हणाले, मेले किती कोट्यानी कोटी, काय रडू एकासाठी. एवढं आहे या जगामध्ये. आपण काही फार लागून गेलो नाही आणि वेळ खूप कमी ना आपला, वेळ खूप कमी आहे आपला. त्याच्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टीकडे जर वेळ दिला नाही तर आपला जो वेळ आहे आपल्या सकारात्मक कामासाठी काढता येतो. आणि मला वाटतं तो वेळ वाचवावा सर्वांनी. थँक्यू. सर